हॅलो गाईज, मी मनीषा स्वागत करते आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे अप्पमची रेसिपी, म्हणजेच आप्पेची रेसिपी. आपण मराठीमध्ये त्याला आप्पे म्हणतो. आणि मी रात्री या डाळ आणि तांदूळ ते रात्री भिजायला टाकून दिले होते आणि सकाळी मग नंतर ते व्यवस्थित भिजून गेले होते. नंतर ते मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे. त्यांना सगळ्यांना मस्त बारीक असं करायचं आहे. सगळे पदार्थ मी ते मिक्स केलेले होते. त्याच्यामध्ये आपण 4 डाळ घेतलेल्या होत्या, मुगाची डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मसूरची डाळ. या 4ही डाळी मस्त मिक्स करून तांदूळ एक वाटी घेतलं होतं आणि नंतर त्यांना मिक्स करून सकाळी मिक्सरमधून छान काढून घेतलं बारीक. नंतर आपल्याला इथं ओलं खोबरे घेतलेलं आहे आपण चटणी बनवण्यासाठी. कारण की आता आपल्याला चटणी बनवायची त्यासाठी आपण घेतला आहे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर लसूण घेतले आहेत. नंतर आपण घेतला आहे मीठ घेतलेलं आहे. आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. नंतर आपण जिरं घेतलं आहे. नंतर अद्रक घेतलेलं आहे. नंतर निंबू घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही 1 निंबू घेऊ शकता, पण मी अर्धाच निंबूची फोड घेतलेली आहे आणि ती मस्त त्याच्यामध्ये हे करून घेतली आहे. नंतर आपण कोथिंबीर घेतली या ठिकाणी आणि नंतर ते मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि पाणी घ्यायचं आहे त्याच्यात. शकता अशा पद्धतीने मस्त असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी आपण सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे. 1 पडी तेल घेतलं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे. राई मस्त तडतडू द्यायची अशी. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आहे आणि नंतर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे. आणि सगळं ॲड झाल्यानंतर त्याला छान तडतडू द्यायचं आणि मग ती गरम गरम असते चटणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. मस्त टाकल्यानंतर मस्त चटणीला असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि मस्त चटणी आपली रेडी झालेली. चटणी एकदम खायला एकदम स्वादिष्ट लागते, एकदम छान लागते. आता आपण जे आप्पेचं जे बॅटर रेडी केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 वस्तू आपण टाकलेल्या आहे. कांदे, टमाटे आणि कोथिंबीर चिरून घेतली बारीक. आणि जर तुम्हाला काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता, म्हणजे जसं की गाजर, कॉर्न, असं वेगवेगळे व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करता येतात. शिमला मिरची तुमच्या पद्धतीने तुम्हाला काही जास्तीचं ॲड करायचं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. हे सगळं ॲड केलं गेल्यानंतर आपल्याला मस्त ते हलवून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करत आहोत. नंतर आपल्याला याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि मग नंतर आपण याच्यामध्ये तिखट ॲड करणार आहोत. हे बघा. नंतर व्यवस्थितपणे आपल्याला ते हलवून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बॅटर तिखट मीठ सगळं मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. 5-1 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आणि मग नंतर
आता या ठिकाणी आप्पेचं जे पात्र आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते आप्पेचं पात्र आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे, म्हणजे तेल थोडं थोडं सगळ्या याच्यामध्ये तेल घालायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते बॅटर जे असतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते कशा प्रकारे आपल्याला बॅटर, हे बघा थोडं थोडंच टाकायचं असतं ते, अशा पद्धतीने सगळ्यामध्ये बॅटर व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं. आणि मग नंतर झाकण ठेवून ते 1 ते 2 मिनटं आपण होऊ दिलं ते एका साईडने. पण तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते झालेले आहेत. आणि मी अशा प्रकारे परतवून घेते सगळ्यांना. आणि मग परतवून झाल्यानंतर आपण बघू शकता बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल किती छान प्रकारे आप्पे आपल्या दोन्ही साईडने मस्त झालेले आहेत. ते एकदम छान असे कुरकुरीत आणि मस्त दिसत आहे. कलर पण छान आलेला आहे त्यांना. आणि अशा प्रकारे आपले आप्पे आता रेडी झालेले आहेत. हे बघा, मी तुम्हाला सगळे आप्पे आता ताटामध्ये काढून दाखवलेले आहेत. आपले अशा प्रकारे आपली मस्त चटणी आणि आप्पे रेडी आहेत. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मनीषा ब्लॉगला लाईक करा, शेअर करा.